थरकापच होतो. पण देव सहाय्य पुरवतो, देव मार्गदर्शन करतो आणि त्याच्या वचनातून बोलण्यासाठी हिंमत देतो, ज्ञान देतो, शब्द पुरवतो. हा माझा विश्वास आहे. जे वचन आपल्या पुढे वाचण्यात आलेलं आहे त्यामध्ये हा दाखला आपल्या सर्वांना माहीत आहे. मी पुन्हा एक बार तो वाचणार नाही, पण एवढंच सांगून ठेवतो की सांगू इच्छितो. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे काही एक दोन वचनं. त्याने हा दाखला सांगितला, कोणा एकाचे त्याच्या द्राक्षमळ्यात लावलेले अंजिराचे झाड होते. त्यावर तो फळ पाहावयास आला, परंतु त्याला काही आढळले नाही. ज्याने अंजिराचं झाड लावलं होतं त्याला काही आढळलं नाही. तेव्हा त्याने मळ्याला म्हटले, पहा, गेली 3 वर्ष मी ह्या अंजिरावर फळ पाहावयास येत आहे, परंतु मला काही आढळत नाही. पुढे, ते तोडून टाक, उगाच त्याने जागा तरी का अडवावी. इथपर्यंत. बाकी आपण पुढे बघू. गेली 3 वर्ष मी ह्या ठिकाणी येत आहे, मला काही आढळले नाही. नाही का? गेली कित्येक वर्ष प्रभू आपल्याकडे पाहत असेल, त्याला काय आढळत असेल का? लहानपणापासून संडे स्कूलपासून तो आपल्याला पाहत असेल. कदाचित ज्या दिवशी आपलं तारण झालं, ज्या दिवशी आपण बाप्तिस्मा घेतला, तेव्हापासून तो आपल्याला पाहत असेल. आणि कल्पना करूया, देव म्हणत असेल त्याच्या दिवेदूतांना किंवा पित्याला, मी ह्या मनोजला गेली 41 वर्ष पाहत आहे. नाही, मी माझंच नाव घेतो. गेले 41-42 म्हणजे 5 वर्षाचं सोडून द्या, 5 वर्षात आपल्याला काही कळत नाही, पण 6व्या वर्षापासून मला देवाची ओळख झाली. म्हणून मी 6व्या वर्षापासून माझा नवीन जन्म किंवा ज्याला आपण म्हणतो तारण झालं असं मी मान्य करतो, वयाच्या 6व्या वर्षापासून. तर गेली 40-41 वर्ष जर मी मनोजला पाहत आहे आणि मला त्याच्यात काही आढळलं नाही, तर मनोज निवगात जागा काढवा. नाही, माझा सेवक म्हणून, ख्रिस्ती व्यक्ती म्हणून याने जागा काढवा. असे अनेक ख्रिस्ती लोक आहेत, अनेक विश्वासणारे आहेत, जे नामधारी आहेत. केवळ राग मानू नका, कदाचित वाटेल आपल्याला, कदाचित काय बोलताय, नाही बाळासाहेब सेवक काय बोलताय, आपण उगाच जागा काढवा. कित्येक वर्ष जर आपण ख्रिस्ती म्हणून काही फळ देऊ शकत नाही, ख्रिस्ती म्हणून जर आपलं ख्रिस्ताचं साक्षीदार म्हणून जर आपण काही साक्ष देऊ शकत नाही, ख्रिस्ती व्यक्ती म्हणून, तर आपण जागा तरी का अडवावी. पुढे असं म्हटलेलं आहे त्या वचनामध्ये, ते तोडून टाक. नाही का? जाऊ द्या, भरपूर वर्ष झालं. होऊ दे एखादा अपघात, येऊ दे एखादा आजार, जाऊ दे याला. खूप आशा पाहिली, खूप वाट पाहिली, पण हा काही फळ देत नाही. नाही का? ख्रिस्ती पानाचं फळ देतच नाही आहे, तर याला आता जाऊ दे, अग्नीच्या स्वाधीन त्याला करूया, त्याला तोडून टाका. पण त्या ठिकाणी एक कोणतरी आहे जो नेहमी आपल्यासाठी मध्यस्थी करतो. नाही का? आपला प्रभू येशू ख्रिस्त, जो आज देखील मध्यस्थी करत असेल, ह्या क्षणाला देखील, नाही थांबतोच, देवा थांबतोच, अजून थोडी वाट पाहू दे ना, अजून थोडा वेळ दे ना. तेव्हा त्याने उत्तर दिले, महाराज, एवढे वर्ष असू द्या, 2025 राहू द्या, 25मध्ये काय करू नका, जगू द्या बिचाराला. नाही, असं करत करत आपल्या जन्मापासून इथपर्यंत आपल्याला घेऊन आलेला आहे. तरुणपणापासून राहू दे. नाही, अजून नको त्याचा ॲक्सिडेंटमध्ये जीव जायला. थांब, एवढं वर्ष जाऊ दे. अजून नको एखादा आजार यायला, एवढं वर्ष जाऊ दे. अजून नको एखादं झाड त्याच्यावर पडायला, एवढं वर्ष जाऊ दे. अजून नको एका विहिरीत तो पडायला, अजून जाऊ दे. थांब, एवढं वर्ष थांब देवा, एवढं वर्ष थांब. मी त्याच्याशी बोलतो, सेवकांच्या द्वारे बोलतो, वचनाच्या द्वारे बोलतो, मी त्याची भेट घेतो, थांब. आणि आपण काय करत आहोत? मी त्याच्याभोवती खणून खत घालीन, खरेल, आजूबाजूला जागा करेल. जे त्याच्या अवतीभोवती काटेकुसळे वाढले असतील त्यांना बाजूला करेल. जी जमीन कडक झाली असेल, कदाचित वचन स्वीकारत नसेल, ती जमीन मी भुसभुशीत करेल. त्या भुसभुशीत झालेल्या जमिनीवर मी पाणी ओतेल, वचनाचं पाणी टाकेल, त्याच्या कानापर्यंत जाईल. नसेल कानात जाईल तर अशी परिस्थिती निर्माण करेल की त्याच्या मनापर्यंत ते पोहोचेल आणि तो एक ना एक दिवस मूळ धरेल आणि फळ देईल. थांब, एवढं वर्ष थांब. आणि मग त्याला फळ आले तर बरे, नाही तर आपण ते तोडून टाकावे. काय आहे?
शेवटचं वचन फार महत्त्वाचं आहे, शेवटचं ओळ. नाहीतर आपण ते तोडून टाकावे. प्रियांनो, ह्या वचनाचा जेव्हा मी गांभीर्याने विचार करत होतो तेव्हा हे लक्षात आलं की खरोखर आपण कृपेवरच जगत आहोत. आपला नाश झाला नाही, केवळ त्याची दया आहे. वचन सांगतं, मग त्याला फळ आले तर बरे, नाहीतर आपण त्याला तोडून टाकावे. प्रियांनो, फळ देण्याची वेळ आलेलीच आहे. आजूबाजूला जेव्हा आपण राजकीय परिस्थिती पाहतो, सामाजिक परिस्थिती पाहतो, तेव्हा कळून जातं, एक कुठेतरी चाहूल लागते की अरे बाबा, आता तर फळ द्यावंच लागेल. एनी हाऊ कंडिशन आपल्याला ख्रिस्ताची साक्ष टिकवावीच लागेल. आपल्या वागण्यामुळे, आपल्या बोलण्यामुळे, आपल्या भांडणांमुळे, जगातील आपल्या चुकीच्या साक्षीमुळे ख्रिस्त बदनाम नको व्हायला. आता ही वेळ आलेलीच आहे, कारण मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे, झाडाच्या बुंद्याशी कुऱ्हाड ठेवलेली आहे असं म्हणतात. मंडळी, या नात्याने आपण आपल्याला निष्कलंक आणि निष्कपट असं ते आपण सादर केलं पाहिजे. ते वचन आहे नाही. ख्रिस्ती साक्षीदार म्हणून आपण स्वतःला सादर केलंच पाहिजे. कारण आपली शिक्षा जी आहे ती थोडीशी लांबणीवर पडलेली आहे, शिक्षा टळलेली नाही. वचनात म्हटल्याप्रमाणे त्याला फळ आले तर बरे, नाहीतर आपण ते तोडून टाकावे. फळ आले तर बरे, नाहीतर तोडून टाकावे. यातला काही वर्षांचा गॅप आहे किंवा काही दिवसांचा गॅप आहे, त्यामध्ये आपण काय करू शकतो याला आपण महत्त्व देणार आहोत. तोडून टाकावे असं ठरलेलंच आहे, पण बरे तिथपर्यंत वाट पाहत आहे. मग आता ह्या कालावधीमध्ये त्याला फळ आले तर बरे, नाहीतर आपण ते तोडून टाकावे. ह्या एकाच वाक्यामध्ये जो गॅप दिला आहे, स्वल्पविराम दिलेला आहे, त्या स्वल्पविरामामध्ये तुमचं माझं आयुष्य ठरलेलं आहे. त्या स्वल्पविरामामध्ये तुमचा आमचा आशीर्वाद ठरलेला आहे. त्या स्वल्पविरामामध्येच तुम्ही आम्ही सार्वकालिक जीवनासाठी निवडलेले सार्वकालिक जीवनात जाणार आहोत का नाही हे ठरलेलं आहे. म्हणजे तुर्तात विषय असा आहे हा की आपली शिक्षा लांबणीवर पडली आहे. आपली शिक्षा लांबणीवर पडली आहे. एक उदाहरण पाहूया, अहाब राजा आणि नाबोदाचा मळा. पहिले राजे 21:1-16 ते वचन आहे, आपण काढूया. पूर्ण वाचणार नाही, परंतु फक्त त्यातले जो महत्त्वाचा भाग आहे तो मी आपल्यापुढे सादर करू इच्छितो. पहिले राजे 21:1-16 हे जे वर्णन आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, शॉर्टमध्ये मी स्टोरी सांगतो आपल्याला, ती माहीत पण आहे की अहाब राजा जो होता त्याच्या राजवाड्यापाशी अहाब नाबाथोश म्हणाला, त्याच्या राजवाड्यापाशी एक द्राक्षीचा मळा होता आणि तो द्राक्षीचा मळा जो होता तो इस्रायलकर नाबोद याचा होता. अहाब राजा म्हणाला, तुझा द्राक्षीचा मळा मला माझ्या वाड्यानजीक आहे, तुम्हाला दे, म्हणजे मी त्यात भाजीपाला लावीन. त्याऐवजी मी तुला त्याहून चांगला द्राक्षीचा मळा देतो, किंवा तुझी इच्छा असल्यास मी तुला त्याचे पैसे देतो. राजाला तो मळा आवडला, राजाने सौदा केला. पण तो मनुष्य काय म्हणतो बघा, नाबोद म्हणतो, महाराज, माझ्या वाडवडिलांचे वतन मी आपणाला द्यावे असे परमेश्वर माझ्या हातून न घडवो. मी आपल्या वाडवडिलांचे वतन तुला देणार नाही, असे इस्रायलकर नाबोद म्हणाला. म्हणून अहाब उदास आणि खिन्न होऊन आपल्या घरी गेला. तो जाऊन बिछाण्यावर पडला आणि आपले तोंड फिरून अन्न सेवन करीना. कारण मी राजा असून एका सामान्य माणसाने मला त्याचा मळा द्यायचं नाकारलं. त्याचा अहंकार दुखावला गेला, त्याचा इगो हर्ट झाला आणि मग तो खिन्न झाला. तेव्हा त्याची स्त्री इजबेल त्याच्याकडे येऊन विचारू लागली, आपण अन्न सेवन करत नाही, इतके आपले मन का खिन्न झाले आहे, नाही का. बायकोलाच कळतं नवरा का उदास आहे, काय झालं होतं एवढं तोंड राहिलं तुम्हाला, नाही. सर्वात आधी बायकोला कळतं माझा नवरा नाराज आहे, उदास आहे. जर बायकोला सांगितलं, बघ ना तुझा भाऊ असा बोलत होता, मी आत्ता फोन लावते, काय रे तुझ्या जावायला तू नारळाची वाटी खोबऱ्याची वाटी चढवली जेवणात, नाराज झाले जावे, मला येऊ देणार नाही माहिती आता, नाही. बायको काळजी घेते नवऱ्याची. कळतं बायकोला की माझा नवरा का नाराज आहे, का खिन्न आहे, कोणी अपमान केला याचा. राणी आहे ती, इजबेल राणी आहे. मग ती चिडली आणि तिने काय केलं तर आपल्याला माहीत आहे की तिने आदेश काढला आणि त्याला उपास धरायला लावला, लोकांना उपास जाहीर केला आणि 2 साक्षीदार उभे केले. सांगितलं की उपासाचे दिवस होते, सर्वांनी उपास धरावा असं ठरलं होतं. जाहीरनामा काढला होता आणि ह्या उपास दिवसामध्ये हा ईशनिंदा यांनी केलेली आहे. ईशनिंदा म्हणजे देवाची निंदा. आजसुद्धा जे मुस्लिम कंट्री आहेत, देश, तुम्ही जर ईशनिंदा म्हटली, देवाची निंदा जर केली, 2 लोकांनी साक्ष दिली की त्यांना तिथं आजसुद्धा कठोर शिक्षा आहे. जिवे मारण्यात येतं, गोळी घालून मारण्यात येतं, हात तोडण्यात येतात, म्हणजे जे आपण जुन्या काळात शिक्षा वाचतो ते.
आणि अशा प्रकारे ह्या आहाब राजाचा जो त्याचा शेजारचा होता नाबोध, त्याला ठार मारण्यात आलं. पुढे म्हटलेलं आहे बघा, तिने पत्रात याप्रमाणे लिहिले, उपासाचा जाहीरनामा काढा आणि नाबोतास लोकांसमोर उच्चस्थानी बसवा आणि 2 अधम मनुष्य त्याच्यासमोर बसवा. त्याने देवाचा व राजाचा धिक्कार केला अशी साक्ष त्या दोघांनी द्यावी. खोटं बोला, यांनी देवाचा धिक्कार केला, यांनी राजाचा धिक्कार केला अशी खोटी साक्ष द्या. मग गावाबाहेर नेऊन त्याला मरे तो दगडमार करावा. इजबेलीच्या पत्रातील आज्ञेप्रमाणे त्या गावात राहणाऱ्या वडीलजनांनी सरदारांनी केले. त्यांनी उपासाचा जाहीरनामा काढला आणि नाबोतास लोकांसमोर उच्चस्थानी बसविले. 2 अधम पुरुष येऊन त्यांच्यासमोर बसले. त्या अधम पुरुषाने लोकांसमक्ष नाबोदाविरुद्ध साक्ष दिली. ते म्हणाले, नाबोदाने देवाचा व राजाचा धिक्कार केला आहे. त्यानंतर त्यांनी त्यास नगराबाहेर नेऊन तो मरे तो दगडमार केला. नाबोदाला मरेपर्यंत दगडमार केला. काय चूक होती नाबोदाची? काहीच नाही, फक्त त्याचा मळा चांगला होता, राजाच्या खिडकीजवळ होता, म्हणून त्याला जीव गमवावा लागला, नाही का? सत्तेपुढे शान पण चालत नाही. जिसकी भैंस उसकी लाठी, असं काहीतरी वाक्य ना. हीच कंडिशन सध्या भारतातसुद्धा आहे, सर्वीकडे आहे. ज्याची सत्ता आहे त्याला जे आवडलं तो खोटे नाटे आरोप करून आपल्याला म्हणेल तुमची संस्था अशी आहे, तुमची जमीन अशी आहे, ही सरकार जमा करा, तुमचे लोक असे आहेत. खोटे साक्षीदार उभे करू शकतात आपल्या विरुद्ध. खोटे साक्षीदार उभे करून आपल्याला नामशेष करू शकतात. हा धडा आपल्याला याच्यातून मिळतो इजबेलच्या वागण्यावरून. पण पुढे काय होतं असं म्हटलेलं आहे, त्याने इजबेलेला सांगून पाठवले, नाबोदकर दगडमार केला आणि तो मेला. इस्रायलकर नाबोद मरण पावला हे आहाबाने ऐकले. तेव्हा तो त्याच्या द्राक्षाच्या मळ्याचा ताबा घ्यावा जाण्यासाठी उठला. गेला आता, तर मेलाच तो. आता द्राक्षाचा मळा आपला झाला, नाही का? एनी हाव कंडिशन, मला ही वस्तू पाहिजे, साम दाम दंडभेद हा जगाचा नियम आहे. आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी तो गेला. आणि इथं म्हटलेलं आहे, इकडे एलिया तिशबी यास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की उठ शम्रोन निवासी इस्रायलचा राजा आहाब याच्याकडे भेटीत जा. एलियाला देवाचं वचन प्राप्त झालं. एलिया गेला आणि त्या आहाबाचे तो कान उघडतो. तो म्हणतो, पहा मी तुझं असे अरिष्ट आणेन की तुझा अगदी धुवा उडेल आणि आहाबाचा प्रत्येक मुलगा, मग तो इस्रायल लोकांच्या अटकेत असो की मोकळा असो, त्याचा मी उच्छेद करीन. तू मला संताप आणला आणि इस्रायल लोकांस पाप करायला लाविले. ह्यास्तव मी तुझ्या घराण्याचे नाबाटाचा पुत्र याराबाम व अह्याचा पुत्र बाशा यांच्या घराण्याप्रमाणे करीन. इजबेलीविषयी परमेश्वर असे म्हणतो, इस्रायलाच्या तटाजवळ इजबेलीस कुत्री खातील. आहाबाचा जो कोणी नगरात मरेल त्यास कुत्री खातील व जो कोणी रानावनात मरेल त्यास आकाशातील पक्षी खातील. ही शिक्षा त्याला मिळाली. आणि सर्व ऐकून तो म्हणतो, एलियाचे शब्द ऐकून आहाबाने आपले वस्त्रे फाडिली आणि अंगास गोंताट गुंडावून उपास केला. तो गोंताटावर निजू लागला आणि मंद गतीने चालू लागला. त्याला कळून आली त्याची चूक. तो मंद गतीने चालू लागला, तो उपास करू लागला, तो गोंताट निसू लागला. त्यानंतर एलिया तिशबी यास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की आहाब माझ्यापुढे कसा दीन झाला आहे तू पाहतोस ना. तू पण पाहत आहे की आहाब दीन झाला आहे. जरी त्याने चूक केली होती, त्याने लोकांना खोटी साक्ष देऊन त्या नाबोताला दगडमार केला, त्याने एक प्रकारे मर्डर केलेला आहे, पण तरी त्याने पश्चाताप करत आहे. तो गोंताट नेसत आहे, तो उपास करत आहे, तो रडत आहे, त्याला त्या झालेल्या कृत्याबद्दल पश्चाताप आहे. तो बदलला आहे, तू पाहतोस ना. तो माझ्यापुढे दीन झाला आहे, म्हणून मी हे अरिष्ट त्याच्या हयातीत आणणार नाही, तर त्याच्या पुत्राच्या हयातीत त्याच्या घराण्यावरती अरिष्ट आणेन. मी ठरवलं आहे, पण मी आताच नाही, त्याच्या हयातीत आणणार नाही, त्याच्या पुत्रांच्या कदाचित पुढच्या पिढ्यांवर मी ते आणेन. थोडक्यात सांगायचं तात्पर्य असं की शिक्षा लांबणीवर पडते. शिक्षा लांबणीवर पडते. कधी पडते? जेव्हा आपण पश्चाताप करतो, जेव्हा आपण उपास करतो, जेव्हा आपण कबूल करतो. आपल्याला वाटतं की माझ्या हातून हे जे कृत्य झालं ते व्हायला नको होतं, मला त्यावेळेला मोह झाला, नाही का? देहाची वासना, डोळ्याची वासना, संसाराविषयीची फुशारकी, ह्या 3च गोष्टी साऱ्या पापाचं मूळ आहे. आणि संसाराविषयीची फुशारकी ही राजाला झाली, आहाब राजाला. त्याला वाटत होतं की हा सुंदर दिसणारा मळा माझा असावा, लोकांनी ह्या मळ्यासाठी माझी थोरवी गावी, ह्या मळ्यासाठी लोकांना मला चांगलं म्हणावं. आणि ह्यासाठी त्याने नको ते कृत्य केलं. त्याने मर्डर करून टाकला त्या नाबोदाचा आणि लोकांना देखील त्या पापामध्ये पाडलं. पण शेवटी त्याला जेव्हा वचन मिळालं, वचन प्राप्त झालं, तो बदलला. त्याने गोंताट नेसलं, पश्चाताप केला. माणूस चुकतो आणि माणूस बदलतो देखील. वचन याच्यासाठीच आहे. आम्ही चुकलो असेल, मी चुकलो असेल, पण आपण बदललं देखील पाहिजे. जेव्हा हे वचन आपल्या कानी येतं
एलियाने जेव्हा त्याला ते वचन सांगितलं, त्याने पश्चाताप केला, त्याने गोंताट नेसलं, तो बदलला आणि त्याचं ते बदलणं पाहून, त्याचं ते रडणं पाहून, पश्चाताप पाहून परमेश्वराने त्याच्याविषयी जे काही बोललं होतं ते लांबणीवर टाकलं, त्याची शिक्षा लांबणीवर टाकली. त्याच्या हातीत नाही, त्याला सुखाने मरू दिलं किंवा त्याचे जेवढं वर्ष ठरलं होतं तेवढे त्याला बिळू दिले आणि नंतर त्याच्या येणाऱ्या पिढ्यांवर देवाचा क्रोध आला. सांगत आहात परत प्रियांनो की शिक्षा लांबणीवर पडते. आणि यशया 48:9 म्हटलेलं आहे, पाळसाहेब दादा वाचावर, यशया 48:9. तो शिक्षा का लांबणीवर टाकतो? यशया 48:9. माझ्या नामप्रित्यार्थ मी आपला क्रोध लांबणीवर टाकीला, तुझा उच्छेद करू नये म्हणून माझ्या प्रशंसेप्रित्यार्थ मी स्वतःला आवारिले. बघा कशासाठी तो शिक्षा लांबणीवर टाकत आहे. माझ्या नामाप्रित्यर्थ, देवाचं गौरव व्हावं म्हणून, आपण त्याच्यासाठी पात्र आहोत म्हणून नाही, आपण पश्चाताप केला म्हणून नाही, आपण सज्जन आहोत की आपण सज्जन होतो म्हणून नाही, तर त्याच्या नामाप्रित्यर्थ आपला क्रोध, म्हणजे परमेश्वर म्हणत आहे माझ्या नामाप्रित्यर्थ मी आपला क्रोध लांबणीवर टाकीला, तुझा उच्छेद करू नये म्हणून माझ्या परमेश्वराप्रित्यर्थ मी स्वतःला आवरिले. देवाप्रित्यर्थ मी स्वतःला आवरलं आहे, तुझा उच्छेद होऊ दिला नाही, कारण मी माझ्या नावाप्रित्यर्थ लांबणीवर टाकलेला आहे. आपण बऱ्याच वेळा ऐकतो की देव मंद क्रोध आहे, तो दयामय आहे, त्याला लवकर क्रोध येत नाही, तो धीराने सहन करतो आणि खरोखरच आहे, तो खरोखर धीराने सहन करत आहे. आज देखील कितीतरी चूक आपल्या होत असतील, माझ्या पण झाल्या आहेत, होत असतील, पण तो धीराने सहन करतो. राहू दे, एवढं वर्ष राहू दे, झाली चूक, परमेश्वरा 2025 जगू दे, झाली चूक देवा अजून जगू दे. त्याला तो म्हणतो की मी माझ्या नावाप्रित्यर्थ ते करत आहे, तुझ्यावर तुझ्या गुणांचा किंवा त्यावर तुझ्या कृत्याचा काही एक त्याच्यावर फरक नाही किंवा त्याचा काही त्यावर असर नाही, केवळ देवाच्या नावाप्रित्यर्थ. म्हणून जर आपल्याला शिक्षा झालेली नाही, आपण सदृढ आहोत, आपण म्हणतो आम्ही सुखी आहे, निरोगी आहे, सर्व संपन्न आहे, मला शिक्षा होत नाही, अजून एकदा पाप करू दे, काही होत नाही, स्तोत्र 51 वाचून घेईल, तुझ्या विरुद्धच पाप केलं आहे, तुझ्या विरुद्धच पाप केलं आहे, नाही का. आमच्या जेव्हा सेमिनारवर तर एकाने प्रश्न विचारला होता, बाळासाहेब असं आहे का, पाप करून घ्यावं, स्तोत्र 51 वाचून घ्यावं, थोडं प्रार्थना करून घ्यावं, रडून घ्यावं, बरं वाटतं हो, नाही का. झाली चूक, स्तोत्र 51 वाचा, रडून घ्या, देवा देवा नाही करणार, बरं वाटतं, छान झोप लागते आणि दुसऱ्या दिवशी परत त्याच वाटेने जायचं. बरं झालं का स्तोत्र 51 वाचून घ्यायचं, देवा मला क्षमा कर, देवा मला क्षमा कर, रडून घ्यायचं, श्याम झालं तर ते चांगलं होतं रे, मागे केलं होतं ते पाप, जरा परत एकदा करा. असं किती वेळा, 1दा 2दा 3दा 4दा, वयाची किती वर्ष आपण हेच करणार आहोत. सांगत तात्पर्य असं की फळ आले तर बरे, नाही तर याला आगीत टाकले. फळ द्यायची गरज आहे प्रियांनो, आणि त्याचा क्रोध लांबणीवर पडत आहे याचा आपण गैरफायदा घेऊ नये. त्याचा क्रोध आपल्यावर भडकत नाही आहे याचा आपण फायदा उचलू नये. कारण पुढे म्हटलेलं आहे, वचन वाचूया आपण, इब्रिकासपत्र 2 अध्याय 3 वचन. इब्रिकासपत्र 2 अध्याय. तर आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला कसा अनुभव लागेल ते सांगण्याचा आरंभ प्रभूकडून आला असून त्या ऐकणाऱ्यांनी त्याविषयी आपल्याला प्रमाण पटविले आहे. एवढ्या मोठ्या तारणाकडे आपण दुर्लक्ष केल्यास आपला कसा अनुभव लागणार आहे. एवढं मोठं तारण आपल्याला मिळालेलं आहे, तारणाकडे आपण सहज दुर्लक्ष करून देतो. क्षणिक सुखासाठी, तोंडाला लागणाऱ्या क्षणिक चविष्ट अन्नासाठी, शरीराला लागणाऱ्या काही चविष्ट स्पर्शांसाठी, अंगावर मिळणाऱ्या काही आलोभना दागदागिन्यांसाठी, काही वस्त्रांसाठी, ज्या घरात आपण राहतो त्या सुंदर घरासाठी, जसं द्राक्षीचा मळा त्या हा राजाने मिळवला, चुकीच्या पद्धतीने मिळवला त्या मळ्यासाठी. फक्त हा जो मोह आहे ना, हा मोह आपल्याला एवढा भारी पडतो की आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष करून टाकतो. हो, तारण सर्वात मोठं आहे, सर्वात श्रेष्ठ आहे. त्या तारणाला आपण क्षणिक गोड वाटणाऱ्या गोष्टींसाठी लाथाडू नये.
सुखाच्या क्षणांसाठी तारणाला आपण गहाण ठेवू नये. हो, तारण आहे ते. लोक तारणाला गहाण ठेवून देतात, पण पापामध्ये मजा मारतं. पाप गोड वाटतं, खोटं बोलणं गोड वाटतं, निंदा गोड वाटते, सर्व प्रकारचे मी आता उच्चारणार नाही, असे अनेक पाप आहेत जे तुम्हाला मला ठाऊक आहेत. त्या तारणाला आपण गहाण ठेवून पापाला स्वीकारतो. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे, देवदूतांच्या द्वारे सांगितलेले वचन जर दृढ झाले आणि प्रत्येक उल्लंघनाने व आज्ञाभागाने येथाण्यास फळ मिळाले तर आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष कसे करावे. प्रियांनो, आपण सहज गुंतवणारे पाप देऊन पळालं पाहिजे. जग आणि जगातल्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे, कारण फळ देण्याची वेळ आलेली आहे. इब्रिकास पत्र 12वा अध्याय 15 आणि 16 वचन. देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये, ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील. असे कोणतेही कडूपणाचे मूळ अंकुरित होऊन उपद्रव देणारे होऊ नये, कोणी दारकर्मी होऊ नये, किंवा ज्याने एका जेवणासाठी आपले ज्येष्ठपण विकले त्या एसावासारखे कोणी ऐहिक बुद्धीचे होऊ नये, म्हणून याकडे लक्ष द्या. देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये. देवाच्या कृपेला उणे पडू नये. एवढ्या मोठ्या तारणाला आपण दुर्लक्ष करू नये, ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील. असे कोणतेही कडूपानाचे मूळ अंकुरित होऊन उपद्रव देणारे होऊ नये, कोणी जातकर्मी होऊ नये, किंवा ज्याने एका जेवणासाठी आपले ज्येष्ठपण विकले त्या एसावासारखे कोणी ऐहिक बुद्धीचे होऊ नये. फक्त जेवणासाठी त्याने आपलं ज्येष्ठपण विकून टाकलं आहे का, असं ऐहिक बुद्धीचं होऊ नये. चांगलं लागतं, गोड लागतं म्हणून आपण आपले तत्त्व जे आहेत, ख्रिस्ती सिद्धांत जे आहेत ते पायमल्ली करून टाकतो. हो, मला सुंदर दिसायचे, दागदागिने पाहिजे, चांगले सुंदर कपडे पाहिजे म्हणून आपण आपल्या विश्वासाशी कॉम्प्रोमाइज करून टाकतो. मला सुंदर दागदागिने हवेच, त्यासोबत सुंदर वाहन हवं, सुंदर घर हवं, सुंदर बिल्डिंग हवी, मळा हवा, पैसा हवा, बॅलन्स हवा, ATMमध्ये लाखोनी 10 आकडी पगार हवा, म्हणून आपण कॉम्प्रोमाइज करून टाकलं विश्वासाशी. त्या एसावासारखे कोणी होऊ नये, ऐहिक बुद्धीचे होऊ नये. आता ऐहिक म्हणजे सर्व गोष्टी आल्या ज्या तुम्हाला आणि मला माहीत आहे. पुढे म्हटलेलं आहे, तुम्हाला माहीत आहे की त्यानंतर तो वारसाने आशीर्वाद मिळवण्याची इच्छा करीत असताही त्याचा नाकार झाला. तो म्हटला, एसाव, मी वारसाने श्रेष्ठ आहे, मला आशीर्वाद मिळाला पाहिजे, लहान कावर दिला. पण त्याला परत आशीर्वाद मिळाला नाही, कारण त्याने एका वरणाच्या डाळीसाठी तो आशीर्वाद नाकारला होता. आपण पण काय करतो, वरणाची डाळच आहे ना हो, हे जगातल्या गोष्टी, दागदागिने, पैसा, अडका, मी, माझं घर, माझी बायको, माझा परिसर, सर्व काही सुंदर सुंदर जे आहे, जे माझ्या जिभेला गोड वाटतं, जे माझ्या शरीराला गोड वाटतं, जे माझ्या हृदयाला गोड वाटतं, हे सर्व वर्णाचं पाणीच आहे. त्या वर्णाच्या पाण्यासाठी आपण काय करत आहोत, आपण आपल्या ज्येष्ठत्वाचा, स्वर्गीय राज्यात राहण्याचा, येशूचा मुलगा, येशूच्या सेवक म्हणून होण्याचा मान आपण गमवत आहोत. इच्छा असतानाही त्याला नाकार झाला. त्याने जरी अश्रू ढाळून फार प्रयत्न केला तरी पश्चातापाची संधी त्याला मिळाली नाही. फार अश्रू ढाळले, फार प्रयत्न केला, पण एसावाला ज्येष्ठत्वाचा अधिकार मिळाला नाही. फार वर्ष झाले ख्रिस्ती म्हणून, फार वर्ष झाले नामधारी जगत आहोत, फार वर्ष झाले, फळ नाही. देव म्हणत असेल की याला मी आशीर्वाद देणार होतो ज्येष्ठत्वाचा, पण तो आता देणार नाही. याला हा आशीर्वाद देणार होतो, पण आता मी देणार नाही. कितीही अश्रू गाळले, कितीही रडले, उपयोग होत नाही. प्रियांनो, वेळ आहे. शिक्षा थोडा वेळ लांबणीवर पडलेली आहे. एक दिवस तुम्हाला मला हे जग सोडून जायचं आहे. कसं जाऊ, काय जाऊ, कधी जाऊ, कोणत्या वर्षी जाऊ माहीत नाही. आज तुमच्यासोबत बोलताना दिसत आहे, उद्या नसेल, पुढच्या वर्षी नसेल, कधीतरी अशी वेळ येणार आहे आपल्यातल्यापैकी म्हणते का, अरे चांगला होता, चांगला दिसायचा, चांगला बोलायचा, चांगला वागायचा, चांगला ख्रिस्ती होता, गेला अचानक सोडून. वेळ ठरलेली नाही, माहीत नाही. जे आहे ते परमेश्वराच्या हाती आहे. संधी आहे तोपर्यंतच आपण फळ देण्याविषयी सचेत असावं, फळ देण्याविषयी आपण जागृत असावं. ख्रिस्ती पती म्हणून आपण फळ देतो का? ख्रिस्ती पती म्हणून काय कर्तव्य तुमचं माझं? पत्नीवर प्रीती करा.
ख्रिस्ती पत्नी म्हणून पत्नीचं काय कर्तव्य? पतीच्या अधीन असावं. जे सेमिनार ऐकतो, वाचतो, आम्ही पाहतो, हे दोनच गोष्टी आहेत. खूप डिटेल जायची गरज नाही. पती म्हणून पत्नीवर प्रेम करा आणि पत्नीने पत्नी म्हणून पतीच्या अधीन असा. आणि एखादी गोष्ट जेव्हा सांगणं, हे कर, ते कर, ते कर, अभ्यास कर, अभ्यास कर, कारण त्याला करायचं नसतं म्हणून तो अभ्यास कर. हे करू नको, ते करू नको, कारण त्याला ते करायचं असतं म्हणून हे करू नको, ते करू नको. आणि नेमके हे सांगण्यात आलेलं आहे, प्रीती कर, बायकोवर प्रीती कर. काय हो, जर गेल्या वर्षी झाले आता नाही, बायकोवर प्रेमच येत नाही. काय तुम्ही पण सांगता प्रीती कर? बायको गोडच लागत नाही, बायको सुंदरच दिसत नाही. जगाचं उदाहरण देतं, आपलं नाही का? पण प्रीती कर. पतीला सांगितलं तू प्रीती कर, स्वतःवर करतो तशी कर. ख्रिस्ताने जशा मंडळीसाठी स्वतःला सादर केले, ख्रिस्ताने आपला देह देऊन टाकला, प्राण देऊन टाकला, मंडळीसाठी तो मरण पावला, एवढी प्रीती कर की तुझ्या पत्नीसाठी तुला मरावं लागलं तरी प्रीती कर. आणि आपण साधी कोथिंबीरच्या काड्या पण निवडून देत नाही कधी कधी, नाही सांगा. तात्पर्य असं की एवढी प्रीती करायची आहे, कोथिंबीर निवडून द्या, टमाटे कापून द्या, कांदा लसूण सोडून द्या, मस्त भाजीची तयारी करून द्या. ती नसेल घरी तर चहा बनवा, आपण आरामात येतो म्हणतो, चहा ठेवा, मी थकून आलेली आहे. ती पण थकून आलेली आहे, नाही का? आणि पत्नीला काय सांगितलं, तू अधीन राहा पतीच्या. एवढा अधीन राहा की जशी सारा राहिली, गुपचूप निघाली, कोणत्या गावाला चालले माहीत नाही, किती दूर जायचं आहे माहीत नाही, सोबत काय न्यायचं माहीत नाही. बस मला स्वप्नात देवाने सांगितलं, मी निघालो, तू माझ्या मागे निघ. एक शब्द सारा बोलली नाही, विचारलं नाही. आम्ही तर चर्चला येण्यापूर्वी तर बिलकुल पैसे सुटे घेतले का? तिकडं आलं स्वयंपाकाला काय करायचं आहे का? चिकन मटण आताच आणून ठेवता का येताना आणायचं आहे, नाही का? तिकडनं आल्यानंतर आपलं हे करायचं आहे, सर्व प्लॅनिंग. आणि मग विचारा प्रश्न सर्व. आणि मग काही वेळेला असं, तू माझ्या अधीन नाहीस का? पत्नी म्हणून पतींना असं अनेक वेळा वाटतं, आणि मी पण पती आहे म्हणून मला ते अनुभव आलं की अधीनता कुठेतरी कमी पडते हो पत्नीची. तुम्ही अधीन असायला पाहिजे. मस्तक आहे हा, मस्तक, आणि हे शरीर आहे बाकीचं. हा खांदा म्हणू शकत नाही की मी मस्तकाच्या वरती झाला असं. कसं वाटेल ते? डोकं खालीन खांद्याच वरती गेला असं. नाही, मस्तक म्हणजे पती आहे. तुम्ही पतीच्या अधीन असणं फार महत्त्वाचं आहे. जर काची तो मूर्ख असेल, गावंढळ असेल, नॉलेज नसेल तर विचार आहे एखादं, बो हा याला काय सांग रे, कळतच नाही, आला लय मूर्ख माणूस आहे, नाही का? बहुतेक पत्नींना असं वाटतं की आमच्या ह्यांना कळतच नाही. माझ्या पोराला तरी कळतं, 18 वर्षाचं झालं त्याला, तेव्हा जास्त कळतं बापापेक्षा, पतीला कळत नाही. माझ्या बहुतेक स्त्रियांमध्ये हे गुण आहेत, माफ करा आया बहिणींनी माझ्या. पण अधीन असणं फार महत्त्वाचं आहे. तो मस्तक आहे, त्याचं मान ठेवणं आवश्यक आहे, त्या शब्दांचं मान ठेवणं आवश्यक आहे. आणि पुरुषाने पत्नीवर प्रीती करणं आवश्यक आहे. हे जग जे आहे ते जग आपल्याला फळं देऊ देत नाही, आणि हेच ते फळं आहे जे आपण देत नाही आहोत. पती म्हणून फळं देत नाही आहोत, पत्नी म्हणून फळं देत नाही आहोत, मुलं म्हणून आपण फळं देत नाही आहोत, आपण आईवडिलांच्या आत्मीत नाही आहोत, व्यक्ती म्हणून आपण मिठासारखं रुचकर नाही आहोत. त्या डोंगरावर बसलेल्या त्या नगरासारखं आपलं कुटुंब नाही आहे अजूनसुद्धा. ते डोंगरावर बसलेलं नगर दुरून ओळखू येतं, तसं एखादं कुटुंब ओळखायला पाहिलं, अरे ख्रिस्ती कुटुंब आहे, किती शांतीने राहतं, किती प्रेमानं राहतं, यांचे मुलं किती आज्ञेत आहेत, अजिबात ओरडण्याचा भांडण्याचा आवाज येत नाही. आता शेजारचे म्हणतात, आपण मुलं कधी गाणी टाळ्या बाजूने नाताळ सुखायचा गाणे म्हणलं, मग गाडी पार्किंग करतात. आमचे बरं काय, आपले लोक आहेत, ख्रिस्ती लोक आहेत, तारा लावला आहे, लायटिंग लावलेली. अहो काय तुमचे लोक, नवरा बायकोच्या भांडणाचा आवाज येत राहतो नेहमी. साक्ष आपली खरं पती पत्नी म्हणून, कुटुंब म्हणून आपली साक्ष चांगली ठेवणं म्हणजे फळ देणं आहे. मंडळी म्हणून आपण व्यवस्थित राहणं म्हणजे फळ देणं आहे प्रियांनो. आणि जर हे होत नसेल तर आज आपल्याला विचार करायची गरज आहे. त्याने क्रोध लांबणीवर टाकलेला आहे. जर त्याने ठरवलं आणि क्रोध जर त्याचा प्रगट झाला तर तुम्ही आणि मी कुठे राहू याचा विचार आपल्याला करायची गरज आहे. तो म्हणतो, गेली 3 वर्ष मी ह्या ठिकाणी आलो, मला काही आढळले नाही, उगाच त्याने जागा तरी काढ बरं. त्याने परत म्हणू नये, एवढी वर्ष मी येत आहे, एवढी वर्षाची भेट घेत आहे, मी आळा खणला, आजूबाजूला पाणी टाकलं, जमीन भुसभुशीत केली, वचन त्याला सांगितलं, पण त्याने जर अजून फळ दिलेलं नाही तर त्याला तोडून टाकण्यातच मजा आहे, असं त्याने म्हणू नये. आपल्याला तोडून अग्नीच्या कुंडात टाकू नये. म्हणून प्रियांनो, आत्मपरीक्षण करायची ही वेळ आहे. आत्मपरीक्षण करावं, देवाची कृपा मागवावी, कारण देव हा मालक आहे त्या द्राक्षमळाचा. आणि द्राक्षमळा चालवणारा, द्राक्षमळाचा मालक म्हणजे द्राक्षमळाचा राखणदार, तो माळी म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि ते झाड जे अंजिराचं होतं ते तुम्ही आणि मी आहे. आपल्याला फळ देणं अगत्याचं आहे.
फळ देणं आपल्याला अगत्याचं आहे, नितांत गरजेचं आहे. जर आपण आता फळ देणार नाही तर आपल्याला अग्नीच्या कुंडात टाकण्यात येणार आहे. आपण काय ऐकतोय, आपण कोणाचं ऐकतोय, सोशल मीडियामधून आपण पाहतोय. आपलं चित्त, आपलं तन, मन, धन फक्त वेल बिईंगसाठी जगत आहोत. आणि हेच सर्व जर आपण कंटिन्यू चालत राहिलो, असं जर आपण वागत राहिलो, तर नोहाच्या काळामध्ये जे आत्मे ऐकत नव्हते ना, ते अधोलोकात होते. आणि अधोलोकात ते आत्मे एवढे वर्ष अधोलोकात तडफडत होते, एवढे अधोलोकात जळत होते. आणि असं म्हटलेलं आहे 1 पेत्र 3 आणि 19-20 की नोहाच्या दिवसातील जे आत्मे होते त्यांना जाऊन येशूने पुनरुत्थित झाल्यानंतर तो संदेश सांगितला. एवढे दिवस, एवढे वर्ष, पण चुकले नाही, सुटका नाही. आपण प्रत्येकजण एक आत्मा आहोत, आपली सुटका होऊ शकत नाही. आपण काय केलं पाहिजे? 1 पेत्र 4, 7 ते 11 हे वचन वाचतो आणि त्यानंतर मी थांबणार आहे. 1 पेत्र 4, 7 ते 11. सर्वचा शेवट जवळ आला आहे, म्हणून मर्यादेने राहा व प्रार्थना करण्यासाठी सावध राहा. मुख्यतः एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीती करा, कारण प्रीती पापांचे राज राखून टाकते. उत्पूर्णाकरिता एकमेकांचा पाहुणचार करा. प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे आपल्या नानाविधी कृपेच्या चांगल्या कारभाराप्रमाणे ते एकमेकांच्या करणी लावा. 1 ते 7 ही वचनं मी वाचत नाही, कारण इथं वाचणं योग्य नाही. ते आपण आताही वाचू शकता, खाली मान घालून, किंवा घरी जाऊन देखील वाचू शकता. 4था अध्याय पूर्ण जो आहे 1 ते 11पर्यंत वाचणं आवश्यक आहे. पण मी 7 ते 11 वाचायला लावत आहे आपल्याला, कारण बाकीचे वचनं जे 1 ते 7 तुम्ही व्यक्तिगत वाचू शकता. सर्वात शेवट आला आहे, सर्वांचा शेवट जवळ आला आहे, म्हणून मर्यादेने राहा आणि प्रार्थना ऐकण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी सावध असा. मर्यादेने राहा, हा प्रश्न फार महत्त्वाचा. हा उत्तर, हे वाक्य फार, आपल्याला मर्यादेने राहायचं आहे, कारण शेवटचा काळ जवळ आला आहे आणि तुमच्यावर, माझ्यावर वॉच ठेवण्यासाठी मोबाईल आहे. आपण काय बोलतो, आपण काय चॅट करतो, आपण काय पाहतो, आपण काय सर्च करतो, हे क्रोमवर सर्व रेकॉर्ड होत आहे. आणि ख्रिस्ती व्यक्ती म्हणून आपला लेखाजोखा आहे आपल्या कॅरेक्टरचा. उद्या उठून ह्या समाजाने किंवा ह्या पुढाऱ्याने किंवा तंत्रज्ञानाने ठरवलं तर आपली सर्व कुंडली काढून आपणच उभं करतील. आपण म्हणतो ना, स्वर्गात गेल्यावर आपल्या जन्मापासून मरेपर्यंतचा सर्व चित्रपट दाखवण्यात येणार आहे, आपण नाकारू शकणार नाही, असे आपण सांगतो नाही का? हे मोबाईल तसंच आहे. आपण काय बोलत आहोत, आपण कोणाशी बोलत आहोत, आपण काय चॅट करत आहोत, आपण काय पाहत आहोत, सर्व काही याच्यात रेकॉर्ड आहे. आपल्याला सहज वाटतं पण सोपं नाही. हा आपला आरसा आहे आपल्या मेल्यानंतर देखील जगाला दाखवण्यासाठी. आणि म्हणून म्हटलेलं आहे की सावध असा, प्रार्थना करण्यासाठी सावध असा आणि मर्यादेने राहा. मुख्यतः एकमेकावर निष्ठेने प्रीती करा. पती असो, पत्नी असो, निष्ठेने प्रीती करा. मुलं असो, आईवडिलांवर निष्ठेने प्रीती करा. शेजारी आहे, निष्ठेने प्रीती करा, कारण प्रीती पापाची रास झाकून टाकते. तुमचं प्रेम जर असेल ना, तुम्ही चुकांना बगल द्याल. तुमचं प्रेम असेल ना, तर तुम्ही चुकांना माफ कराल, क्षमा कराल. पापाची रास झाकून टाकते. कुरकुर न करिता एकमेकांचा पाहुणचार करा. ख्रिस्ती व्यक्ती पाहुणचारात नेहमी अग्रेसर असतो. कुरकुर न करता एकमेकांचा पाहुणचार करा. प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाराप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा. जसं कृपादान आहे, तरुणांनी गाणं म्हणावं, त्यांना ते कृपादान आहे. वाद्य वाजवणाऱ्यांनी वाद्य वाजवावं, त्यांना ते कृपादान आहे. ज्यांना पुढारपण करतात त्यांनी पुढारपण करावं, त्यांना ते कृपादान आहे. ज्यांना वचनातून बोलतात तर त्यांना ते बोलावं, त्यांना ते कृपादान आहे. काहीच नसेल तर काही लोक जेवण वाढण्यामध्ये एक्सपर्ट असतात नाही का? आमच्या ऑफिसला 1-2 जण आहेत, एकदम शांत, काहीच बोल, पण अरे त्याला रामदासला सांग आणि त्या विक्रमला सांग बरं. हां, मग आम्ही करतो ना. बिलकुल रांगेत बसवतील, पत्रावळ्या वाढतील वगैरे सर्व गोष्टी, पाण्याची बाटलीपासून सर्व काही, शेवटी स्वीट द्यायचं, सर्व त्यांच्या हवाली. त्यांना फक्त पैसे देऊन मोकळे करा. त्यांना सर्व अरेंज करायचं माहीत आहे. पंक्ती कशा उठवाव्या हे काही लोकांना चांगलं जमतं. ते पण कृपादान आहे. असं म्हटलेलं आहे, आपण भाषण करणाऱ्याने आपण देवाची वचने बोलत आहोत असे बोलावे. सेवा करणाऱ्याने ते आपण देवाने दिलेल्या शक्तीने करत आहोत अशी करावी. ह्यासाठी की सर्व गोष्टी देवाचे गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारे व्हावे. गौरव व पराक्रम ही युगानुयुग त्याची आहे. सर्व मागे सांगण्याचं तात्पर्य हेच की त्याचं गौरव व्हावं. त्याने म्हटलेलं आहे की मी माझ्या नामाप्रित्यर्थ तुझ्यावरची शिक्षा लांबणीवर टाकलेली आहे. त्याच्या गौरवासाठी आपल्याला जगाचं आहे प्रियानो, त्याच्या गौरवासाठी आपल्याला फळ द्यायचं आहे, त्याच्या गौरवासाठी
गलती 5:20मध्ये ते फळं आहेत. मी त्या फळांचा मुद्दाम उल्लेख केला नाही, कारण आपल्या सर्वांना माहीत आहे. जर 3 वर्षे त्या झाडाने फळं दिलं नाही, तर त्या ठिकाणी मालक येऊन म्हणतो की मी याची वाट पाहिली, मला आता तोडून टाका. पण मध्यस्थी करणारा म्हणतो की अजून राहू द्या, अजून एवढे वर्ष राहू द्या, फळ आले तर बरे. प्रियांनो, फळ आले तर बरे असं देवाने म्हणू नये. आपण त्वरित फळ दिलं पाहिजे, नाहीतर आपला नाश, आपल्यावरचं संकट, आपल्याची शिक्षा ठेवलेलीच आहे. देवबाप करू वाचलेल्या वचनाद्वारे आपल्याला आशीर्वाद मिळेल.